रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा दिवाळी महाफेस्टिवल 3 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर पर्यंत झुला साडीच्या असंख्य व्हरायटी, हजारो कॅटलॉग साड्या प्रिंटेड व सर्वेक्षी वर्क मध्ये उपलब्ध। सुरतच्या रेट मध्ये रवींद्र मध्ये खरेदी। आलिया ड्रेस, नायरा ड्रेस, खास दिवाळी कलेक्शन, लहान मुलांचे कार्गो शर्ट, डिजिटल प्रिंटेड शर्ट, जेंट्स शर्ट, फॉर्मल, चेक्स, प्लेन शर्ट बंपर ऑफर्स मध्ये उपलब्ध। जिंका बंपर लकी ड्रॉ, प्रथम बक्षीस दुचाकी, द्वितीय बक्षीस LED टीव्ही, तृतीय बक्षीस फ्रीज, चतुर्थ बक्षीस मिक्सर। तर मग धूम धडाक्याची दिवाळी खरेदीला येताय ना? रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा। उसाला 400 रुपये दुसरा हप्ता मिळावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कृष्णा हुतात्मा राजाराम बापू कारखान्याकडे जाणारे ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर व बैलगाडीच्या चाकातील हवा सोडण्याचे सत्र सलग तिसऱ्या दिवशीही सुरूच ठेवले। नवेखेड, जुनेखेड, पुंदी गावात स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी हुतात्मा राजाराम बापू साखर कारखान्याकडे जाणाऱ्या ट्रॅक्टर आणि बैलगाडीच्या चाकातील हवा सोडली। कृष्णा कारखान्याकडे ऊस घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरच्या चाकातील नरसिंहपूर, बोरगाव, किल्ले मच्छिंद्रगड, लवणमाची रस्त्यावर हवा सोडण्यात आली आहे। रेठरे हरणाक्ष गावातील हार्वेस्टिंग मशीन बंद करण्यास भाग पाडलं। यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आणि कारखान्याचे शेती अधिकारी यांच्यात मोठा वाद झाला। उद्यापासून ऊस तोडणी बंद करतो असं आश्वासन स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना देण्यात आलंय। बाजारपेठेत साखरेचा सरासरी भाव प्रति क्विंटल 3,850 रुपये। यावर्षी ऊसाचं उत्पादन कमी झाले। शेतकऱ्यांनी काही दिवस ऊसतोडी बंद ठेवाव्यात। ऊसाच्या कांडीला सोन्याच्या कांडीसारखा भाव आहे, तिला भंगाराच्या किमतीत विकू नका। साखरेच्या आणि उपपदार्थांच्या दराचा फायदा शेतकऱ्याला मिळालाच पाहिजे अशी मागणी स्वाभिमानीच्या वतीने करण्यात आली आहे। आंदोलनात जिल्हाध्यक्ष पोपट मोरे, भागवत जाधव, जगन्नाथ भोसले, आप्पासाहेब पाटील, प्रकाश देसाई, धैर्यशील पाटील, प्रवीण पाटील, प्रभाकर पाटील, तानाजी साठे, पंडित सपकाळ, अनिल करळे, विलास पाटील, शहाजी पाटील, प्रताप पाटील, प्रदीप पाटील, काशीनाथ निंबाळकर, शामराव जाधव यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते। मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका करणारे भाजपा नेते आमदार नितेश राणे यांच्या प्रतिमेला सांगलीत मराठा आंदोलकांकडून जोडेमारो आंदोलन करण्यात आले। यावेळी राणे यांचा फोटो गाढवाच्या गळ्यात अडकवून जोरदार निषेध व्यक्त करण्यात आलाय। मराठा आरक्षणासाठी गेल्या काही दिवसांपासून उपोषणास बसलेले मनोज जरांगे पाटील हे सरकारच्या अनेक विनंत्यानंतरही आपल्या आंदोलनावर ठाम आहेत। मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याचा पण त्यांनी केलाय, त्यामुळे सरकारची कोंडी झाली आहे। भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी जरांगे पाटील यांच्यावर केलेल्या टीकेने मराठा समाजात असंतोष निर्माण झालाय। त्याचे पडसाद गुरुवारी सांगलीत उमटलेत। येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने साखळी उपोषण सुरू आहे। या उपोषणास शिवसेनेच्या युवा सेनेने सक्रिय पाठिंबा दिलाय। यावेळी युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष ऋषिकेश पाटील यांच्यासह अन्य मराठा आंदोलकांनी नितेश राणे यांचा तीव्र शब्दात निषेध करत राणे यांच्या प्रतिमेला जोड्याने मारलं। तसंच राणेंची प्रतिमा गाढवाच्या गळ्यात अडकवण्यात आली। राणेंच्या विरोधात जोरदार घोषणाही देण्यात आल्या। जिल्हाध्यक्ष पाटील म्हणाले, मनोज जरांगे पाटील मराठा योद्धा आहेत। त्यांनी केवळ समाजाच्या हितासाठी आंदोलन सुरू केलं असून यात कोणतंही राजकारण नाही, त्यामुळे या आंदोलनाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न नितेश राणे यांच्यासह भाजप करत आहे। हा प्रकार दुर्दैवी आहे। राणे स्वतःला मराठ्यांचे नेते समजतात। त्यांनी मराठा आरक्षणासाठी काय केले? जरांगे पाटील यांच्यासारखे त्यांनीही किमान 10 दिवस तरी उपोषण करून दाखवावे। बाजारात 4 राणे आणि राजकारणात राणे यांना किंमत नाही। त्यांनी गरजवंत मराठा समाजापुढे एकटं यावं असं आव्हान पाटील यांनी केले। ग्रामपंचायतीच्या कामकाजात हलगर्जीपणा आणि 15व्या वित्त आयोगातील निधी खर्चाकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी कडेगाव पलूस तालुक्यातील 4 ग्रामसेवक निलंबित करण्यात आलेत। यामध्ये कडेगाव तालुक्यातील येवलेवाडी, तुपेवाडी, एतगाव आणि पलूसचे 1 अशा 4 ग्रामसेवकांना निलंबित केल्याची माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमसे यांनी दिली आहे। जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींकडे जवळपास 200 कोटी रुपयांचा 15वा वित्त आयोगाचा निधी अखर्चित आहे। निधी असूनही विकास कामे होत नाहीत अशा तक्रारी लोकप्रतिनिधींच्या होत्या। तक्रारींची गंभीर दखल घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी धोडमिसे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल, मुख्य वित्त व लेखाधिकारी विठ्ठल चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे, प्रमोद काळे यांच्या उपस्थितीमध्ये पलूस कडेगाव तालुक्यांमधील ग्रामपंचायतीच्या निधी खर्चाचा आढावा 1 नोव्हेंबर 2023 रोजी झाला। आढावा बैठकीत येवलेवाडी येथील ग्रामसेविका मुल्ला, तुपेवाडी ग्रामसेवक DB साठे, एतगावचे ग्रामसेवक रमेश धाबेकर, पलूस तालुक्यातील ग्रामविकास अधिकारी लकप्पा
आमशित संधी यांनी वित्त आयोगाचा निधी खर्चाकडे दुर्लक्ष केलंय, तसेच ग्रामपंचायतीच्या कामकाजाकडे लक्ष दिलं नसल्याचा प्रशासनाने ठपका ठेवलाय. त्यानुसार वरील 4 ग्रामसेवकांना निलंबित करून त्यांची खातेनिहाय चौकशी करण्यात येणार आहे. कडेगाव तालुक्यातील हनुमंतवडिये, देवराश्री, मोहिते वडगाव, तुपेवाडी या ग्रामपंचायतींच्या कारभाराबद्दल तक्रारी आल्या आहेत. या तक्रारीनुसार ग्रामपंचायतीच्या सर्व कारभाराची चौकशी करून दोषींवर आरोप निश्चित करून पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी धोडमिसे यांनी सांगितले. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या स्टेशन चौक येथील हॉटेल स्टार पॅलेसमध्ये सुरू असणाऱ्या कुंटणखान्यावर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी सांगली आणि इतर जिल्ह्यातील अशा 2 महिलांची सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणी हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणून काम करणारा एजंट आणि हॉटेल मालकाला अटक करण्यात आली आहे. एजंट शोएब शमशुद्दीन मिस्त्री आणि लॉज चालक गुरुप्रसाद कृष्णमूर्ती शेट्टी अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. दरम्यान महिला एजंट स्वाती पाटील ही फरार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. जिल्ह्यात जबरदस्तीने महिलांकडून वेश्या व्यवसाय करायला लावणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी दिले होते. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रियंका बाबर यांना सांगलीतील स्टार पॅलेस हॉटेलमध्ये महिलांकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती मिळाली. माहितीप्रमाणे बोगस ग्राहक पाठवून पोलिसांनी खात्री केली. यानंतर 1 नोव्हेंबर रोजी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी हॉटेल स्टार पॅलेसवर छापा टाकला. यावेळी त्या ठिकाणाहून 2 महिलांना ताब्यात घेण्यात आलं. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांच्याकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पोलिसांनी या ठिकाणाहून हॉटेल मॅनेजर शोएब मिस्त्री आणि हॉटेल चालक गुरुप्रसाद शेट्टी या दोघांना अटक करत सांगली आणि इतर जिल्ह्यातील अशा 2 महिलांची सुटका केली आहे. जिल्ह्यातील 80 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या मतदानासाठी एकच दिवस राहिल्याने गावातील प्रचार शिगेला पोहोचलाय. शुक्रवारी सायंकाळी 5:30 वाजता प्रचाराची सांगता होईल. अटीतटीच्या लढतीत उमेदवारांचं लक्ष प्रत्येक मतदाराकडे आहे. नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने बाहेर असलेल्या मतदारांवर उमेदवारांनी लक्ष केंद्रित केले. गट भावकीशिवाय विरोधी मतदारांवर विशेष लक्ष केलं असल्याचं चित्र दिसतंय. जिल्ह्यातील 94 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक लागली होती. 13 ग्रामपंचायतींचे सरपंच बिनविरोध झाले तर 11 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित 80 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी 218 तर सदस्य पदांसाठी 664 जागांसाठी 1505 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या ग्रामपंचायतींसाठी रविवारी रोजी मतदान होणार असल्याने गावागावात धुमशान सुरू आहे. उमेदवारी अर्ज माघारीनंतर 26 ऑक्टोबरपासून प्रचाराला सुरुवात झाली होती. गेल्या 8 दिवसांपासून ग्रामपंचायतींच्या प्रचाराचा धुळा उडलाय. प्रत्येक उमेदवारासाठी कार्यकर्त्यांची फौज रात्रीचा दिवस करत आहे. शेवटच्या टप्प्यात आल्याने प्रचार यंत्रणा जोमाने कामाला लागली आहे. गट भावकीशिवाय विरोधी मतदारांवर लक्ष केलं जाते. उमेदवारांनी कार्यकर्त्यांनी आपापल्या प्रभागातील गल्ली बोळ वाडी वस्त्या पिंजून काढल्या आहेत. प्रत्येक प्रभागात एकेका मतदाराला मोलाचा भाव आला. यासाठी उमेदवारांनी परगावच्या मतदारांवर लक्ष केंद्रित करून विशेष यंत्रणा राबवली आहे. शिराळा आणि आटपाडी तालुक्यात नोकरी व्यवसाय आणि बदलीमुळे अनेक मतदार परगावी आहेत. शिक्षणासाठीही परगावी असणाऱ्या युवा मतदारांची संख्या अधिक आहे. सर्वाधिक मतदार मुंबईला आहेत. परगावच्या मतदानासाठी 8 दिवस कार्यकर्त्यांनी शोध मोहीम राबवली जात असल्याचं चित्र दिसून येते. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पदयात्रा रॅलीसह मतदारांची थेट भेट घेतली जाईल. मिरज तालुक्यातील मौजे डिग्रज येथे सकल मराठा समाजाच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी मशाल मोर्चा काढण्यात आला. यामध्ये आबालवृद्धांसह सर्व जाती धर्मातील नागरिकांनी सहभागी होत जोरदार घोषणा देऊन परिसर आणून सोडला. मौजे डिग्रजमध्ये सर्व नेत्यांना प्रवेश बंदी केली आहे. साखळी उपोषण सुरू आहे. मशाल मोर्चा हनुमान मंदिरापासून सुरुवात करून जैन बस्ती, पवार गल्ली, सावंत गल्ली, एसटी स्टँडपासून हनुमान मंदिरपर्यंत काढण्यात आला. या मशाल मोर्चाच्या वेळी अनेक युवक युवतींनी शिक्षण तसेच नोकरीच्या ठिकाणी आरक्षण नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात अन्याय होत असल्याची भावना व्यक्त केली. तसेच शासनाने आता दिरंगाई न करता समाजास तात्काळ आरक्षण द्यावे अशी मागणी केली आहे. अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आलाय. उमदी परिसरातील मौजे कागनरी परिसरात इकॉम एक्सप्रेस कंपनीचे ऑनलाईन पार्सल डिलिव्हरी करण्यासाठी गेलेल्या डिलिव्हरी बॉयला रस्त्यात अडवून त्याला बेदम मारहाण करत तुटणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे.
विकास भिवा शिंदे आणि बाळासौ रामा मोटे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून 3 मोटरसायकली, रोख रक्कम आणि चोरीला गेलेले कुरिअरचं साहित्य असा एकूण 73,727 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या प्रकरणी बाळासौ केचाप्पा टिळे यांनी उमदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. बाळासाहेब टिळे हे ई-कॉमर्स कंपनीमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतात. शुक्रवार दिनांक 27 ऑक्टोबर रोजी टिळे हे कुरिअरचं पार्सल देण्यासाठी उमदी परिसरात गेले होते. याचवेळी मौजे कागनरी परिसरात फिरत असताना दुचाकीवरून अज्ञात दोघेजण आले. त्यांनी आम्हाला 8,000 रुपये दे असं म्हणून दमदाटी केली. यावेळी टिळे यांनी पैसे देण्यास नकार दिला आणि त्याचवेळी दोघांनी त्यांच्या दुचाकीवरील पार्सलची बॅग आणि रोख रक्कम 3,227 रुपये घेऊन पलायन केलं. घडलेल्या या प्रकारानंतर टिळे यांनी उमदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. घटनेचं गांभीर्य ओळखून उमदी पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांना संशयित विकास शिंदे आणि बाळासौ मोटे यांनी सदरची जबरी चोरी केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार मोटेवाडी येथे जाऊन पोलिसांनी संशयित दोघांना ताब्यात घेतलं. दोघांकडे कसून चौकशी केली असता त्यांनी यापूर्वी 2 मोटरसायकल चोरल्याचं सांगितलं. यावेळी त्यांच्याकडून कुरिअरचं साहित्य, रोख रक्कम आणि 3 मोटरसायकल असा एकूण 74,000चा मुद्देमाल जप्त केलाय. महापालिकेच्या वतीने 4 ते 15 नोव्हेंबर अखेर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियममध्ये दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. यामध्ये रांगोळी, कपडे, फटाके, आकाशकंदीलसह इतर दिवाळीसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व वस्तू एकत्र मिळणार आहेत. शिवाय फूड फेस्टिवल, मनोरंजन पार्क शिवाय मिस सांगली स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महापालिका आणि परिसरातील नागरिकांना एकाच ठिकाणी सर्व वस्तूंची खरेदी करता यावी म्हणून महापालिका प्रशासनाने दीपोत्सवाचं आयोजन केलं. याची सुरुवात शनिवारी होणार आहे. या ठिकाणी विविध व्यापाऱ्यांना स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. रांगोळी, कपडे, फटाके, आकाशकंदील इत्यादी सर्व वस्तू या ठिकाणी स्थानिक विक्रेत्यांकडून उपलब्ध करून देण्याचा महापालिकेचा मानस आहे. सर्व फटाके स्टॉल महापालिकेच्या परवानगीने असणार आहेत. याबाबत शुल्क आकारणी निश्चित केली आहे. 10x10च्या स्टॉलसाठी 2,000, 7x7च्या स्टॉलसाठी 1,500 आणि 5x5च्या स्टॉलसाठी 1,000 रुपये शुल्क आकारणी असणार आहे. त्यासाठी विक्रेत्यांनी प्रभाग समिती 1च्या कार्यालयात अर्ज दाखल करावे लागणार आहेत. स्थानिक विक्रेते आणि प्रथम येणाऱ्यांना प्राधान्य दिलं जाणार आहे. दीपोत्सवाच्या ठिकाणी फूड फेस्टिवल, अम्युजमेंट पार्क, उत्सवास भेट देण्यासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी गाणी, नृत्य आणि मिस सांगली स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार आहे. फटाके स्टॉल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम, नेमिनाथ नगर येथे असणार आहे. अन्य ठिकाणी फटाके विक्रेत्यांना परवानगी देण्यात येणार नाही. चिकुर्डे गावात येणाऱ्या प्रत्येक एसटीवरील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या फोटोला काळे फासत सरकारचा निषेध करण्यात आलाय. मराठा आरक्षणासाठी प्राणाची बाजी लावत उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी चिकुर्डे येथील ग्रामपंचायत सदस्य अमर शिंदे, सामाजिक कार्यकर्ते शहाजी भोसले, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते शुभम माने, ग्रामपंचायत सदस्य दीपक वाघमारे, ग्राम सुरक्षा दलाचे अध्यक्ष राजकिशोर उर्फ दगडू खांबे यांनी बुधवारपासून साखळी उपोषण सुरू केले. 40 दिवस सरकारला अल्टिमेटम देऊन सुद्धा सरकारने या मराठा समाजाच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने आज चिकुर्डे येथील सकल मराठा आक्रमक होत शासनाला जाग यावी यासाठी गावात येणाऱ्या प्रत्येक एसटी बसवरील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या डिजिटल पोस्टरवर काळे फासत सरकारचा निषेध केला. तर आरक्षणावर लवकरात लवकर तोडगा काढावा असे यावेळी सर्वपक्षीय आंदोलनकर्त्यांनी जाहीर केलं. महापालिकेकडून 6 ते 9 नोव्हेंबर दरम्यान औषध आणि धूर फवारणी विशेष मोहीम आयोजित करण्यात आली. आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम आयोजित करण्यात आली आहे. उपायुक्त वैभव साबळे यांनी ही माहिती दिली आहे. या विशेष मोहिमेच्या तयारीचा आढावा आज उपायुक्त वैभव साबळे यांनी घेतला. या विशेष स्प्रेइंग फॉगिंग मोहिमेबाबत त्यांनी माहिती दिली आहे. या बैठकीस आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक युनिस बारगीर आणि याकूब मद्रासी उपस्थित होते. या विशेष मोहिमेबाबत उपायुक्त वैभव साबळे म्हणाले की आगामी सण उत्सव तसेच बदलतं वातावरण यामुळे डासांचं वाढतं प्रमाण लक्षात घेता आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली 6 नोव्हेंबर ते 9 नोव्हेंबर या कालावधीत ही विशेष स्प्रेइंग फॉगिंग मोहीम राबवली जाणार आहे. यामध्ये सकाळी स्प्रेइंग आणि सायंकाळच्या सत्रात फॉगिंग केलं जाणार आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची स्प्रेइंग फॉगिंग विशेष मोहीम. या विशेष मोहिमेत स्वच्छता निरीक्षक 2-3 मुकादम, औषध फवारणी कर्मचारी 72, 4 व्हेकल फॉगिंग मशीन, 4 हातपंप, हात धूर फवारणी मशीन 10 अशी यंत्रणा काम करणार असल्याचंही उपायुक्त वैभव साबळे यांनी सांगितलं.